नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्समध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज बनवणार आहोत मी ट्रफल चॉकलेट केक। हाफ केजीचा केक होता हा। तर त्यासाठी मी स्पॉन्जचे 3 लेयर करून घेतले आणि पाइपिंग बॅगमध्ये गनाश भरून घेतला। गनाशला पाइपिंग बॅगमध्ये भरून मी यासाठी घेते कारण आपण जे पॅलेट नाईफने घेतो त्यामध्ये खूप वेस्टेज होतं, म्हणून मी पाइपिंग बॅगमध्ये घेते। तसं पाइपिंग बॅगने मी पहिले स्पॉन्जला कव्हर केलं। सोकिंगसाठी वापरलेलं आहे शुगर सिरप आणि फिलिंगमध्ये गनाश यूज केलेले आहेत। आणि आता आपलं क्रम्बल कोट रेडी झालेलं आहे, त्याला मी ठेवून दिलं सेट करायला फ्रीजमध्ये आणि नंतर पुन्हा पाइपिंग बॅगमधून असं साईडने आणि वरती टॉपला लावून घेतलं गनाश आणि याचं फायनल कोटिंग केलं आणि थोडा वेळ सेट करायला ठेवला, पुन्हा बाहेर काढला आणि त्याला पुन्हा व्यवस्थित सेट करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं। गनाश केकला तुम्ही जेवढं फ्रीजमध्ये ठेवून सेटिंग करणार तितकं चांगलं सेटिंग होऊन जाते त्याची। आणि नंतर त्यावरती टॉपरवर लावायचे होते असे पिंक कलरचे फ्लावर्स। तर त्यासाठी मी फॉन्डंटचा पिंक तयार कलरचा रोल तयार करून घेतला आणि असं कटर्सने कट करून 5-6 असे करून घेतले फ्लावर्स। आणि नंतर मी असं चॉकलेट बॉलचं जे आपल्याकडे मोल्ड आहे त्या मोल्डमध्ये मी ते सेट करायला ठेवून देणार आहे आणि असे ते टूलच्या साहाय्याने त्यांच्या पेटल्सला असं थोडंसं प्रेस केलं आणि नंतर मग त्यांना असं बोटाच्या साहाय्याने असं शेप दिला आणि असे फ्लावर्स तयार करून त्यांना मी सेट करायला ठेवून दिलं। आणि आता पावसाचे दिवस आहे त्यामुळे थोडंसं फॉन्डंट सॉफ्टच राहतं, ते हार्ड होत नाही। तर त्यासाठी मी असं सेट करून घेतलं आणि यांना झाकून ठेवलं आणि झाकून ठेवल्यानंतर जेव्हा केक मला द्यायचा होता, डिलिव्हरी करायचा होता, त्याच्या आधी मी 5 मिनिटं आधी लावून बॉक्समध्ये पॅकिंग करून पुन्हा फ्रीजमध्ये ठेवला की जोपर्यंत कस्टमर येईल तोपर्यंत ते फ्लावर्स आहेत त्यांना मॉइश्चर नाही लागणार। आपण कधी जेव्हा असं फॉन्डंट लावणार द्यायच्या वेळेस तर तो बॉक्समध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवायचं, जर कस्टमरला वेळ असेल तर। डायरेक्ट फॉन्डंट टॉपर लावून फ्रीजमध्ये ठेवायचं नाही केक, ते फॉन्डंट आपले खराब होऊन जातात टॉपर्स आहेत ते। मग त्यांना असे शुगर बॉल लावून घेते गोल्डचे फ्लावरच्या सेंटरला आणि मी व्हाईट कलरचे शुगर बॉल आणि पिंक कलरचे शुगर बॉल असे पेटल्सच्या मध्ये साईडने असे लावून घेतले आणि अशी डिझाईन्स तयार करून घेतली। कस्टमरने मला फोटो पाठवलेला होता, तसंच मी ट्राय केलेला आहे बनवायचं। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की माझा केक कसा बनलेला आहे, कस्टमरने सांगितलेला आहे तसा बनला आहे की नाही ते। तर आता आपले असे शुगर बॉल्सने आपलं सेटिंग झालेलं आहे। मी साईडला ज्या मुलीचा बड्डे होता त्याचं टॅग लावलेलं आहे फॉन्डंटचं आणि आता आपला केक रेडी झाला आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला का, व्हिडिओ माझे युजफुल वाटत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।